मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी शेजारी नागरमोडी पाड्यामध्ये आंबेवाडी परिसरामध्ये भीषण आग लागली आहे। संध्याकाळी 7:30च्या सुमारास नागरमोडी पाड्यामध्ये असलेल्या आंबेवाडीच्या झोपडपट्टीमध्ये ही मोठी आग लागली। आगीची ही दृश्य स्क्रीनवर। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवळजवळ 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। घरामध्ये सिलेंडर गॅसचा स्फोट झाला आणि त्यामुळे आगीचा भडका उडाला आणि ही आग वाढल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। कशा प्रकारे ही आग लागलेली आहे, आग पाहून अंदाज येतोय। बातमी पाहतोय गोरेगावमधून। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्या सोबत आहे। रिद्धेश, आग इतकी भीषण आहे, पाहून अंदाज येतोय काय जीवितहानी झालेली आहे? कारण की झोपडपट्टीची वस्ती होती, किती नुकसान झालंय आणि आग नियंत्रणामध्ये आहे का? नक्कीच आपण पाहिलं मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी शेजारी असलेल्या नागरमोडी पाड्यात आंबेवाडी परिसरात ही आग लागली आहे। आगीची माहिती मिळताच आता अग्निशामक दलाच्या 5 ते 6 गाड्या हे घटनास्थळी देखील दाखल झालेल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे झोपडपट्टी परिसरामध्ये ही आग लागली आहे आणि या प्रत्येक घरामध्ये जो सिलेंडर आहे त्यातले 1 ते 2 सिलेंडर फुटल्याची देखील माहिती मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे जशी आग लागली तशी ते परिसरातील जे स्थानिक नागरिक आहेत ते आपल्या घराच्या बाहेर पडून एका सुरक्षित जागेवरती पोहोचले असल्यामुळे सुदैवाने या संपूर्ण घटनेमध्ये अद्याप कुठली जीवितहानी झाली नाही। मात्र आता आगीला आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवरती सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे आगीला आटोक्यात आणण्यामध्ये अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना अजून किती वेळ लागेल हे देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। निश्चित अपडेट घेत राहू रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडून ही इतकी मोठी आग लागली आहे।